Oh, welcome back to the world of mathematics. Question number 9th. So beta, differentiate with respect to x, and I hope कुठपर्यंत झालं होतं आपलं? 6th question I would like to take. Okay. Y is equal to cos inverse e ची power x minus e ची power minus x. दिलं होतं मी होमवर्कला. I hope. Don't worry. ठीक आहे. चलो, I will solve this sum. बेटा e ची पॉवर x दिसली म्हणण्यापेक्षा कोणतीही पॉवर निगेटिव्ह दिसली. बालमित्रांनो नीट लक्ष द्या. मॅथ मध्ये काय करायचं, स्क्वेअर रूट दिसलं रिमूव्ह करा, पॉवर निगेटिव्ह दिसली रिमूव्ह करा. सगळ्यात पहिला एक बेसिक फंडा आहे हा खेळण्याचा, इंटिग्रेशन असं डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह करा, कारण पॉवर जरा डोक्याला त्रास देतात. ठीक आहे. अच्छा सर, रिमूव्ह करे तो क्या करे सर, कैसे करे? डोंट वरी बेटा, इट्स व्हेरी इझी टू रिमूव्ह. दोन्ही प्रकारे जमतात, डिवाइड न्यूमरेटर किंवा बेस्ट वे, सिंपल वे. बेटा e ची पॉवर मायनस आहे, तो 1 प्लस करून घे ना त्याला. व्हेरी सिंपल, 1 e ची पॉवर x असं करून घ्यायचं, व्हेरी इझी. निगेटिव्ह आहे, डिनॉमिनेटर आल्यावर पॉझिटिव्ह. हॅपी? यस गुरुदेव, वी आर हॅपी. कॉस इनवर्स क्रॉस मल्टिप्लाय कर, e ची पॉवर x, e ची पॉवर x काय होईल बेटा, e ची पॉवर x ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1, राईट, होल डिवायडेड बाय e ची पॉवर x, e ची पॉवर x, e ची पॉवर x ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1. ऍग्री? यस गुरुजी, वी आर ऍग्री. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या, सो दॅट पुढे सरकूया आपण जरा. बेटा डन विथ द स्क्रीनशॉट? डन? अच्छा, आता लक्ष दे. जागा इथे एक स्टेप बसल आपली. कॉस इनव्हर्स ऑफ e ची पॉवर x इंटू याला करू का 2x मायनस 1 होल डिवायडेड बाय e ची पॉवर 2x प्लस 1. ओके, चला आता लक्ष दे बेटा. पुसू, आता लक्ष दे. चला इथपर्यंत आपण आलो. ओके ठीक, आता लक्ष दे. कॉस ऑफ किंवा कॉस इनव्हर्स ऑफ थीटा इज पाय मायनस कॉस इनव्हर्स थीटा. किंवा मला असं वाटतं ह्या समला असं सोपं पडेल आपल्याला. कॉस इनव्हर्स ऑफ काय होतं हे सम, e ची पॉवर x मायनस e ची पॉवर मायनस x अपॉन, हा असं सोपं पडेल तुम्हाला. कसं माहिती का, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. कशामुळं तर ते प्रॉपर्टीच्या फंदात पडायला नको. डिवाइड केलं हेच बेस्ट आहे. येस सर, येस, डोंट वरी. याला अशाच पद्धतीने करा. हे बघ, कन्फ्युजन काही नाहीये. इथे मायनस साईन कॉमन घ्यावं लागलं असतं, फक्त ती प्रॉपर्टी वापरावी लागली असती. ती प्रॉपर्टी पाहून थोडंसं टेन्शन मध्ये आले असते तुम्ही, कॉस इनवर्स ऑफ मायनस इट इज पाय मायनस कॉस इनवर्स. ठीक आहे, निगेटिव्हच्या नादी नको लागायला. जस्ट डू वन थिंग बेटा, स्टार मार्क करून मी तुझ्यासाठी करतो. डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय e ची पॉवर कशाने, मायनस एक्स ने का एक्स ने, एक्स ने, मायनस कस का एक्स ने. सो दॅट कशामुळे हे काय चाललंय तुला लॉजिक मी वरती करून देतो. मला सांग बेटा, कॉस 2 थीटाचे 4 फॉर्म आहे का नाही? 4 फॉर्म आहे. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. दुसरा आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. तिसरा आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. सध्या तिन्ही कामाचे नाही, चौथा कामाचा आहे हा वाला, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. लॉजिक काय तुला, मला काय म्हणायचं ते बेटा, हे लॉजिक होतं. सो ही टर्म 1 आली पाहिजे, ही स्क्वेअर आली पाहिजे. ओके, कशी येते बघ ऑटोमॅटिक. ही 1 येण्यासाठी ची पॉवर x ने डिवाइड करायचं चारही टर्म्सला. सो बघ आता y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, हे बघ, e ची पॉवर x अपॉन e ची पॉवर x. ऑब्वियसली चार ठिकाणी डिवाइड होईल, राईट, अपॉन प्लस. ऍग्री? ओके, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय e ची पॉवर x. ठीक, चारही टर्म्सला डिवाइड होईल. ऍग्री? Dig, ching. This will be 1. So at the end, I would like to write that ह्याला 1 मायनस. आता बघ, e ची पॉवर मायनस एक्स आणि खाली e ची पॉवर एक्स आहे. सो ही जी प्लस एक्स आहे ती वरती जाऊन मायनस एक्स होईल का नाही? होईल का नाही बेटा? अरे सर नो, सर नाही का आलं. मला सांग, ही वरची e ची पॉवर एक्स मायनस एक्स आहे का नाही?
खालची जी ई ची पॉवर आहे ती वरती जाऊन -x लिहू शकतो का नाही मी? खाली जी पॉवर x आहे तिला न्यूमरेटरला घेतलं तर ई ची पॉवर -x लिहू शकतो का नाही? येस सर. अपॉन 1 प्लस ई ची पॉवर -x इंटू ई ची पॉवर -x. स्क्रीनशॉट घे. डन. चला आता लक्ष दे. आता बरोबर पट्टी चालू आपण सिंपल भाषेत आलो. ठीक आहे, विदाउट युझिंग प्रॉपर्टी आपण सिंपल भाषेत सॉल्व्ह केलेला. कारण की मला त्या फॉर्म्युला बसवायचं होतं. बघ आता ते कसं बसते बरोबर. सो y इज इक्वल टू हे पुसतो मी. ओके, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 मायनस ई ची पॉवर -x ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघणार आहोत ई ची पॉवर -x, ई ची पॉवर -x विल बी ई ची पॉवर -x ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस ई ची पॉवर -x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आता तुम्हाला हा जजमेंट थोडस कळालं असेल. 1 मायनस tan स्क्वेअर अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर करण्यासाठी व्हॉट वी हॅव टू डू प्यारे बच्चों, वी हॅव टू पुट ई ची पॉवर -x ॲज tan थीटा. डब्बा करा, कायम डब्बा करा, बरं दिसते बाकी काही नाही. ठीक आहे. अच्छा, सो बेटा पुढे काय करायचं नीट लक्ष दे. ई ची पॉवर -x ला tan थीटा आपण टाकल्याच्या नंतर हे जे व्हेरिएबल आपलं tan आहे, कॅन आय से दिस इम्प्लाइज माय थीटा विल बिकम tan इनव्हर्स ऑफ ई ची पॉवर -x, कारण याची गरज मला नंतर पडेल. ऍग्री? सो y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस ई ची पॉवर -x ला काय टाकलाय tan थीटा, सो इट बिकम tan स्क्वेअर थीटा होल डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. ऍग्री? चला खालचा पाठ पुसतो. ठीक आहे ना बेटा, लक्ष द्या आता. आफ्टर दिस which is equal to cos inverse of 1 minus tan square upon 1 plus tan square. You are knowing that this is nothing but cos 2 theta. Cheek and cheek will get cancelled out. Urla 2 theta, which means 2. Theta kone tan inverse of e g power -x. Right? So beta y is equal to 2 tan inverse of e g power -x. इथपर्यंत आलो आपण. सिम्प्लिफाय करत आताशी सम हे असं मोकळं झालं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार तर tan इनवर्स ऑफ आलं का नाही कंपोजिट एक्सच्या ऐवजी ई ची पॉवर -x. सो डीवाय बाय डी एक्स विल बी 2 चिटकलेला आहे व्हेरिएबलला, सो त्याला सेपरेट घ्या 2 इंटू tan इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो फंक्शन ऑफ एक्स आहे, सो 1 अपॉन 1 प्लस एक्सच्या ऐवजी ई ची पॉवर -x आहे, नो इश्यू सर, त्याचा स्क्वेअर गुणिले डी बाय डी एक्स ऑफ ई ची पॉवर -x. हॅपी? विच इज इक्वल टू 2 गुणिले 1 न्यूमरेटर आला 2 अपॉन 1 प्लस ई ची पॉवर -x आणि 2 पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार, कम ऑन, पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार. ओके, गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स असतो, सो ई रेस टू -x विल बी ई रेस टू -x इन बाल मित्रांनो डी बाय डी एक्स ऑफ -x. यारे का आलं का नाही? ई ची पॉवर एक्स ऐवजी कोण आलाय -x, सो ई ची पॉवर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ऍग्री? सो आता आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, सो -x चा -1 येईल. अँड ऍट द एंड आय वुड लाईक टू राईट द आन्सर ॲज -2 इंटू ई ची पॉवर -x होल डिवाइड बाय 1 प्लस ई ची पॉवर -2x. पटापट रिप्लाय करा. समजलंय ना? यारे समजलंय ना? कडोक्याच वरून गेलं. लॉजिक समजलं सगळ्यांना? लॉजिक समजलं बेटा? व्हॉट वॉज द लॉजिक? लॉजिक वॉज टू कन्वर्ट अवर सम इनटू दिस फॉर्म. वॉज इझी. प्रॉपर्टी नाही जमलं असतं, बट आपण थोडस सोप्या भाषेत आलो. ठीक आहे? हा, सम हे 2-2, 3-3 प्रकारे सोडवतो. चला पुढचा पुढचा याच्यातलं सम घेऊ आपण, सेम क्वेश्चन मधलं. ठीक आहे, ह्यातला आपण क्वेश्चन नंबर 9 मधलं हे घेऊ. ओके, दिस इज ऑल्सो व्हेरी
इंटरेस्टिंग सम. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 ची पॉवर x प्लस 1/2 अपॉन 1 प्लस 2ची पॉवर 4x. व्हेरी इंटरेस्टिंग, मस्त सम आहे. चला तुमचं लॉजिक एकदा डेव्हलप करून देतो. बाल मित्रांनो, आत साइन इनवर्स आहे, बाहेर व्हेरी सॉरी बाहेर साइन इनवर्स आहे, म्हणजे आत साइनचं फंक्शन आलं पाहिजे. जसं कॉस हा टॅनच्या फॉर्म मध्ये 2 थिटा वाला फॉर्म्युला असा आहे, तर बेटा साइन 2 थिटा वाला फॉर्म्युला 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, त्यासाठी फॉर्म्युले पाठ पाहिजे बेटा, फॉर्म्युले पाठ पाहिजे. सो बाहेर साइन इनवर्स आहे, आत साइन येण्यासाठी ह्या टाईपचं जजमेंट जमलं पाहिजे. सर हे तुम्हाला कसं कळालं? तर बेटा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, मला फॉर्मॅट दिसलाय, कपडे दिसले तसे. ठीक 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 ठीक, कळतंय का? सो बेटा इफ यू कम्पेअर फॉर्म्युला विथ फॉर्मॅट, तर काय दिसेल तुला? 1 प्लस इथं इथं याला स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिलं पाहिजे. काय लिहिलं पाहिजे? स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिलं पाहिजे. म्हणजे इथं टॅन स्क्वेअरचा फॉर्म आला पाहिजे आणि वरती 2 टॅन आला पाहिजे. कळतंय का? त्यासाठी मी काय करतो बघा आता, जादू ऍडजस्ट करतो. ऍडजस्ट काय करतो? ऍडजस्ट. बेटा हा जो 4 आहे त्याला मी असं लिहू का? 2ची पॉवर 2 बरं का, आणि x प्लस 1/2 पॉवर ऍज इट इज. तो जो 4 आहे त्याला 2ची पॉवर 2 लिहिला. हा जो 4 आहे याला 2ची पॉवर 2 लिहिला फक्त, वरती x प्लस 1/2 ऍज इट इज भागिले 1 प्लस स्क्वेअर वाली टर्म पाहिजे, राईट? मग हा जो 2 आहे त्याच्या डोक्यावर 4x आहे. मग एक काम करू, त्याला असं लिहू 2ची पॉवर करे तो क्या करे प्यारे बच्चों, स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहायचं ना. मी एक काम करू, 2 ची पॉवर, लक्ष दे बेटा, 2 ची पॉवर 2x ब्रॅकेटची पॉवर 2. घाबरू नको रे, इथं बघणार आहो टॅन स्क्वेअर थिटा. मला त्या टर्मला स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहायचंय का नाही? मग त्या टर्मला 2 ने भाग ना आधी. 4x ला 2 ने भाग, काय होईल? 2x. 2ची पॉवर 2x आणि तोडलं मी ते 4 ला, तोडलं 2 ची पॉवर 2 असं केलं. अरे पॉवरची पॉवर गुणाकार बघणार आहो, पॉवरची पॉवर गुणाकार, राईट? सो 4x ला कसं लिहिलं मी? 2x आणि त्याच्या डोक्यावर 2 स्क्वेअर करून लिहिलं. ऍग्री? येस गुरुजी. पुढची स्टेप साइन इनव्हर्स. काय नाही प्रॅक्टिस जमतं, घाबरू नको रे. 2ची पॉवर, हे बघा आता, पॉवरचा पॉवर गुणाकार. सो 2 into x will be 2x plus 2 into 1/2 will be 1 only. Whole divided by 1 plus 2ची पॉवर 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. डन. बघणार आहो पॉवरची पॉवर गुणाकार, 2 गुणिले x 2x अधिक 2 गुणिले 1/2, वरचा 2 खालचा 2 कॅन्सल 1. चला लुक ऍट द फॉर्मॅट. 2 टॅन थिटा जमतंय का सर? नाही ना सर, नाही जमत. आपल्याला पुन्हा थोडस खेळावं लागेल. y इज इक्वल टू साइन इनव्हर्स. बघ आता 2ची पॉवर 2x अधिक 1 तोडून मी असं लिहू का? 2ची पॉवर 2x गुणिले 2 होल डिवायडेड बाय, बघणार आहोत पॉवरची ऍडिशन आहे, सो बेस सेम पॉवरचा गुणाकार अपॉन 1 प्लस घातांकाचे नियम वापरतोय राव, दुसरं काहीच नाही. घाबरण्याजोगं काही नाही रे याच्यात, फालतू घाबरता तुम्ही. मला माहिती आहे सगळ्यांच्या मनात भीती आहे, सगळं संपूर्ण सांगतो, घाबरू नको. चल इथपर्यंत आलो. चला याला तुझ्या फॉर्म मध्ये लिहा, त्या साइन इनव्हर्स 2 into 2ची पॉवर 2x होल डिवायडेड बाय 1 प्लस 2ची पॉवर 2x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे बेटा? 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा जमलं का नाही? येस. सो पुट 2ची पॉवर 2x ला टॅन थिटा डब्बा करा, आणि इथून तुम्हाला तुमचा थिटा काय भेटल? टॅन इनवर्स ऑफ 2ची पॉवर 2x. सगळं सांगतो, चल घाबरू नको, लक्ष दे. फोकस ऑन द सम. बेटा y is equal to sin inverse of, this was the sum. Agree? Yes sir. आता लक्ष दे बेटा, मी काय केलं, मला कळालं बाहेर साइन इनवर्स आहे तर आत साइन येणं गरजेचं आहे. साइन येणं गरजेचं असेल साइन आणि कॉसच्या सम्स मध्ये, तर हे 2 फॉर्म्युले मला पाठ पाहिजेत.
मला हा फॉर्म्युला पार्ट आहे साइन 2 थिटा इज 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. आय फोकस्ड ऑन द फॉर्मॅट. मला या फॉर्मॅट मध्ये पाहिल्याच्या नंतर कळालं की इथं tan स्क्वेअर थिटा आहे. ठीक ठीक ठीक. सोपी टर्म तर मला ही वाटली, वरची टर्म बघून तर भीती वाटली. डरावना लग गया वो ससुरा, बहुत डरावना है वो. सो बेटा हा tan स्क्वेअर थिटा मी याच्याशी कम्पेअर केला. सो मला कळालं की इथं स्क्वेअर जजमेंट जमलं पाहिजे. अच्छा, स्क्वेअर जजमेंट जमण्यासाठी खाली बेस 2 असल्यामुळे मी 4 ला काय लिहिलं, 2ची पॉवर 2 करून लिहिलं फक्त, बाकी काहीच नाही. ओके. सो बेटा 4 ला 2 ची पॉवर 2 आणि वरती x प्लस 1/2 ऍज इट इज. ठीक आहे. अच्छा, हा 2ची पॉवर 4x आहे. सो मी याला काय केलं, थोडस डोकं लावलं, सारासार विवेक बुद्धी जागी केली आणि मला कळालं स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहायचंय. तर हा डोक्यावर 4x आहे ना बेटा, याला काय करावं लागेल मला, 2ची पॉवर 2x डोक्यावर 2. तो जो 4 आहे त्याला 2चा स्क्वेअर असं लिहिलं. गेटिंग? अच्छा. सो 2ची पॉवर 2x 2. अच्छा, मग पुढे काय काय झालं हे बघणार आहोत. पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार 2 × x 2x अधिक 2 × 1/2 आला 1. हॅपी. आणि खालचा ऍज इट इज. पुढच्या स्टेपला शेवटी मला हे ऍडजस्ट करायचं होतं 2 × tan थिटा. सो मला इथे काय आलं, 2ची पॉवर 2x अधिक 1. तर मी तोडू शकतो कसं, 2ची पॉवर 2x गुणिले 2ची पॉवर 1. हॅपी. आणि मग हा 2 फक्त अलीकडे लिहिला 2 × 2ची पॉवर x अपॉन 1 प्लस 2ची पॉवर x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मला कळालं 2ची पॉवर 2x tan थिटा. हॅपी. फटाफट रिप्लाय करा. इज एव्हरीवन हॅपी? बोलो. हॅज एव्हरीबडी ऑफ यू रीच्ड अप टू दिस? स्क्रीनशॉट घे. अरे बोलो का परत एकदा सांगायचे सगळं सम? अरे बोल 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 बच्चा, संगम होगा के नहीं, तेरा और सम का संगम होगा के नहीं. ठीक आहे. सो लॉजिक मस्ट बी डेव्हलप्ड. प्रॅक्टिस करा जमतं. जजमेंट बरोबर जमतं. ठीक आहे. चलो. अरे रिपीट कोण म्हणलं रे, पाप लागेल तुला पाप. ठीक आहे. चीटिंग करते हो सर जी, पहले बोलते हो आई विल रिपीट, बाद में कहते हो पाप लगेगा सर, आपको पाप लगेगा. सो बेटा वी हैव रीच्ड अप टू दिस. ठीक आहे. सो बेटा हे बघा माझा वाय ऍग्री. यस सर. सो बेटा वाय इज इक्वल टू साइन इनवर्स आतमध्ये टाकून द्या व्हॅल्यूज. च्यू कोणी हा टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटाचा स्क्वेअर म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा. सापडला? दिसला ग बाई दिसला, माझ्या आवडता फॉर्म्युला दिसला ग बाई दिसला. डिस्काउंट. अरे काल का नाही काल, कॉपी पेस्ट केला, चेक चेक कॅन्सल आ गया टू थीटा. ओके. च्यू थीटा कोण आहे, टॅन इनवर्स ऑफ 2ची पॉवर 2x. टॅन इनवर्स ऑफ 2ची पॉवर 2x. हॅपी. हॅपी सर हॅपी. दिस इज वाय डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 2 चिटकलाय गुणिले टॅन इनवर्स ऑफ, हे तर मगाशीच केलं आपण, 1 अपॉन 1 प्लस x चा स्क्वेअर. दॅट मीन्स 2ची पॉवर 2x चा स्क्वेअर. त्याला कपडे घालून रिस्पेक्ट द्या, स्क्वेअर करा. 1 upon 1 plus functionचा स्क्वेअर into derivative of function is 2ची पॉवर 2x. okay, which is equal to 2 गुणिले 1 will be 2 upon 1 plus 2ची पॉवर 2x ची पॉवर 2 4x पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार into d by dx of 2ची पॉवर 2x 2ची पॉवर 2x. अरे काय लिहिलं, a raised to x log आहे ना बेटा. अरे कम ऑन, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय राहो, a raised to x log a. सो इथे काय होईल बेटा, 2 raised to 2x log 2 into dy dx of 2. अरे dy dx of a raised to x is a raised to x log a. सो इंटू डेरिव्हेटिव्ह करतो ना आपण फंक्शन असेल तर. हे बघ 2 raised to 2x log 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. ऍग्री. 2x to x not 2. ओके. अच्छा, स्क्रीनशॉट घे. नाही काय काय गरज नाही कारण ती साईड पुस्तक आपली ऑलरेडी ती स्क्रीनशॉट मध्ये आलेली आहे. ओके. येस, ही साईड आहे ना आपली मगाच्या स्क्रीनशॉट मध्ये. ठीक आहे, लक्ष द्या आता. सो बेटा काय करणार मी आता लास्ट स्टेपला. बघ आता दिस इज इक्वल टू
सिम्प्लिफाय जितकं होईल तेवढं करायचं, कारण शेवटी MCQ जेव्हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात तेव्हा आपल्याला ऑप्शन पाहावे लागतात. सो बेटा इथं 2 आहे, गुणिले 2ची पॉवर 2x आहे. मग मी याला असं लिहू का 2ची पॉवर 2x + 1. सर नाही का आलं. अरे बेस सेम आहे ना, पॉवरची ऍडिशन 2x, याची काहीच नाही म्हणजे 1 अपॉन 1 + 2⁴x. बरं हे log 2 राहिला ना, log 2 लिह पुढे आणि गुणिले dy/dx ऑफ 2x इज 2. अरे x चा 1 आहे ना, सो अजून एक स्टेप. अरे येस बेटा डोंट वरी. हे बघ बेस सेम आहे. ऍडिशन ऑफ द पॉवर्स. ह्याची पॉवर काय? काहीच नाही म्हणजे 1. सो कॅन आय राईट 2x + 2 log of 2. स्क्रीनशॉट घे. यार कळतं बेटा तुला? हे असं थोडंसं खेळलं पाहिजे पॉवर सोबत. विषय नाही, चर्चा नाही. डन? डन बेटा डन? डन डन डन. चलो नेक्स्ट सम. हे बघ सिम्प्लिफिकेशन आहे. घाबरण्याचं काही कारण नाहीये. यू हॅव टू इन्क्रीज युअर प्रॅक्टिस. तसंही मॅक्सिमम सम्स घेतोय मी. ओके, हे सम स्वतः पुन्हा तू कर, स्वतःचं लॉजिक डेव्हलप कर, मेहनत कर. ओके, डोंट एक्सपेक्ट की टीचर नुसतं सोडून देईल आणि तू लक्षात ठेवशील, असं होत नाही. ओके, यू टू प्रॅक्टिस. हे सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे तुला, जे मी बुकलेट मध्ये दिलेले आहेत. ओके, चला नेक्स्ट सम घेऊ आपण. यातलं कोणतं सम घेऊया? चला 10th सम घेऊ आपण. हे बघ एव्हरी सम इज इन फॅक्ट इंटरेस्टिंग. विषयच नाही. 10th इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. साइन इनव्हर्स ऑफ 1 - x³ अपॉन 1 + x³. त्याला y इज इक्वल टू लिहू आपण. ठीक आहे ना, लिहून ठेवू. एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर किती बेटा? 9th. त्यातलं एक कितवा सम आहे? इज अ 10th सम. ऍग्री? चला सर करे तो क्या करे, व्हॉट शुड बी डन सर? व्हेरी इंटरेस्टिंग सम. घाबरण्याचं काहीच कारण नाही याच्यामध्ये. ऑलवेज रिमेंबर हे 2 हिरो आहेत. हे 2 हिरो आहे आणि तुम्हाला माहिती आहे दे आर इंटर कन्व्हर्टिबल. लिहून भेटलेच सर, आता पाठ पण होतील. पाठ तर करावंच लागतील राव, विषयच नाही. तो तो आत्मा आहे. फॉर्म्युले तर पाठ करावं लागतील. बेटा लक्ष दे, 1 - tan² अपॉन 1 + tan². हे मला हायलाइट झालं. पाहिलंच पाहिजे, पाहिलंच पाहिजे. बेटा मी त्यासाठी काय करतो, स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहितो आधी. बघ आता मी खेळतोय कसं आहे सोबत. मला एक गोष्ट माहिती आहे, आज साइन इनवर्स आहे, बाहेर साइन कॉस खेळता येतं π/2 राईट. सो मी काय करतो, 1 - याला स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहायचं तर काय करतो, त्याला आधी रूट टाकतो बरं का, आणि त्याचा स्क्वेअर करतो. हे बघ काय केलं बेटा मी, तो जो x³ आहे त्याला स्क्वेअर रूट टाकलं आणि त्याचा स्क्वेअर केला, म्हणजे त्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहिला, स्क्वेअर फॉर्म मध्ये. आता काय करायचं, हे बघ ना राव, 1 - tan² अपॉन 1 + tan². म्हणून काय करायचं, हा जो स्पूट स्क्वेअर रूट ऑफ x³ आहे, काय टाकायचं याला, tan थिटा. काय टाकायचं बेटा, tan थिटा. मग इथून थिटा काय भेटलं रे मला, बोल ना बेटा. दिस इम्प्लाइज थिटा विल बी tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x³, आहे की नाही? बर, मग आता y इज इक्वल टू काय होईल बरं, साइन इनवर्स आतमध्ये बघ 1 - काय टाकले याला, tan थिटा. सो 1 - tan² थिटा अपॉन 1 + tan² थिटा, राईट. सो y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ. आता तुला माझ्या वाटत असेल, हा सर जरा प्रॅक्टिस झाली. हे कोण आहे, cos2 थिटा. कोण आहे बेटा, cos2 थिटा. बाहेर साइन इनवर्स आहे, आत कॉस आहे, नाही जमणार. कॉसचा साइन करा π/2 व्हेरी इझी, व्हेरी इझी सर, व्हेरी इझी. कॉसचा काय बनवा, साइन. कसा बनवायचा, π/2 - 2 थिटा. चिक चिक, साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल आउट. उरलंय कोण, π/2 - 2 थिटा. सो π/2 - 2 थिटा काढून घेतलेला असतो आपण, विच इज tan इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ x³. ऍग्री? ओके, हा कोण आहे, y. सो बाल मित्रांनो, dy/dx π/2 चा काय आला, 0. कॉन्स्टंट टर्म, नेव्हर चेंज, 0. -2 × tan इनवर्स ऑफ, अलग नाही फंक्शन, सो 1/1 + काय करायचं बेटा,
हा जो टर्म आहे त्याचा स्क्वेअर 1/1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. ऍग्री? येस गुरुजी, वी आर ऍग्री. विच इज इक्वल टू काय होईल? -2 × 1 विल बी -2 अपॉन 1 प्लस एक्स क्यूब. कशामुळे होतं? स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट. गुणिले गुणिले डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब. सर स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन 1/2 रूट एक्स. अरे कळालं का नाही? 1/2 रूट. आता एक्सच्या ऐवजी पण एक्स क्यूब आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. परत सांगतो रे, स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन आहे का नाही? सो 1/2 रूट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन कोण आहे? एक्स क्यूब. स्क्रीनशॉट घे. डन. चला आता हा पार्ट पुसतो मी. ठीक आहे. आता लक्ष दे. दिस इज इक्वल टू लाईक dy बाय dx इज इक्वल टू काय होईल बेटा? हा टू गॉट कॅन्सल आउट. ठीक आहे. सो फायनली आय कॅन से -1 अपॉन हा स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब. हे बघ स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब आणि कंसात खालचा आहे बघा 1 प्लस एक्स क्यूब. दोन्ही सेपरेट सेपरेट टर्म्स आणि गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज हा एक्स क्यूब आहे ना बेटा 3x स्क्वेअर. काय होईल? 3 इंटू एक्स ची पॉवर 3 - 1 म्हणजेच 2. सो फायनली आय वुड लाईक टू राईट दॅट -3x स्क्वेअर अपॉन रूट एक्स क्यूब इंटू 1 प्लस एक्स क्यूब. स्क्रीनशॉट घे. हॅपी? अरे बोलो, मजा आली? कॉन्फिडन्स वाढतोय? उरलेले सम्स होमवर्कला मी देईल तर करशील का? क्वेश्चन नंबर 9 मधले सम्स मी होमवर्कला देतो उरलेले. करशील का? ह्या अशा पद्धतीने वापरायला शिकले आता सगळे? साहिल पुन्हा पुन्हा लेक्चर पहा, पुन्हा पुन्हा लेक्चर पहा आणि काय करा, आधी मी ज्या पद्धतीने सोडवलंय ते लॉजिक ते टेक्निक डेव्हलप करा आणि त्या पद्धतीने मांडायला शिका. सागर फक्त एकटाच रिप्लाय करतो, कमिटमेंट करतो आणि सागर होमवर्क पण करतो. बाकीची आपली देव माणसं आहेत, काही बोलत पण नाही, कमिटमेंट करत पण नाही, केली तर पूर्ण करत पण नाही. ठीक आहे. अच्छा चला, एक्सरसाइज 1.2 मधला पुढचा क्वेश्चन व्हेरी इंटरेस्टिंग. एक्सरसाइज 1.2 मजेदार क्वेश्चन आहे. अ बिग ब्युटिफुल ऍडजस्टमेंट इज हियर. क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10th. श्री गणेशा करूया पहिलं सम घेऊन आपण. y इज इक्वल टू tan इनवर्स काय दिले 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. बघितल्या बघितल्या काय काय आलं पाहिजे? टॅन इनवर्स ऑफ. जेव्हा टॅन इनवर्स आहे तर टॅन इनवर्स वाले फॉर्म्युले दिले होते, मी एकदा तुझ्यासाठी कोपऱ्यात लिहितो. टॅन इनवर्स ऑफ जेव्हा हा फॉर्मॅट दिसतो मला तर हे लक्षात यायला पाहिजे x मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय इज टॅन इनवर्स ऑफ x मायनस टॅन इनवर्स ऑफ y. प्रॉपर्टीज पाठ करा बोललो होतो मी, पाठ कराव्याच लागतील तुला, विषयच नाही. टॅन इनवर्स ऑफ जर असा असेल x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय तर यू टू अप्लाय टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y. आर यू गेटिंग बेटा? दिस प्रॉपर्टीज यू हॅव टू यूज. सो टॅन इनवर्स आहे आणि आतमध्ये मला दिसलं इथं काहीतरी प्लस मायनस ऍडजस्टमेंट जमेल, बट 1 मायनस एक्स वाय हा वाला फॉर्म, राईट? सो एक्स वाय आता काय करायचं बेटा? लक्ष दे, लॉजिक इज व्हेरी सिम्पल. टर्म कोणती आहे वरती? 8x चे दोन तुकडे असे करायचे का ज्या दोघांचा गुणाकार 15x स्क्वेअर आला पाहिजे. नीट लक्ष दे, आपण रेग्युलर मेथडने करू. हे बघ 15x स्क्वेअर ही जी टर्म आहे, ह्या 15x स्क्वेअर टर्मचे दोन तुकडे असे करायचे की ज्यांचा गुणाकार 15x स्क्वेअर आला पाहिजे आणि ऍडजस्टमेंट आली पाहिजे 8x. ती पण कशी? बेरजेत आली पाहिजे वरती, x प्लस वाय ना. हा, मग मला कळालं
की 5 आणि 3 8, 5 3 15 जमलं. सो 5x आणि 3x. बेटा कळालं? हे लॉजिक तुला डेव्हलप करावं लागेल, विषयच नाही. सो दिस विल बिकम टॅन इनवर्स. हा जो 8x आहे त्याला असं लिहू 5x प्लस 3x अपॉन 1 मायनस 5x 3x. 15x स्क्वेअरचे दोन तुकडे घेतले, 5x आणि 3x, दोघांची बेरीज 5 आणि 3 गेली, 5 गुणिले 3 असं केलं. सो टॅन इनवर्स ऑफ x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय काय बेटा? टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y म्हणजेच टॅन इनवर्स 5x प्लस टॅन इनवर्स 3x. गेटिंग? येस सर. सो इफ वी डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, आता सोपं झालं. dy by dx will be tan inverse of chick tan inverse of chick. So 1 upon 1 plus फंक्शनचा स्क्वेअर गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन प्लस परत आता इथं 1 अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. गेटिंग बेटा? व्हेरी इझी. विच इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 5x चा स्क्वेअर किती आला? 25x स्क्वेअर गुणिले 5x चा डेरिव्हेटिव्ह काय आला? 5 इंटू एक्स चा 1 बघणार आहोत. 5 कॉन्स्टंट बाहेर आली. डिवाइड एक्स ऑफ एक्स इज 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 3 3 9 सो 9x स्क्वेअर गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x 3 आला बाहेर x चा 1. सो कॅन आय राईट माय फायनल आन्सर ॲज dy by dx is equal to 5 गुणिले 1 5 सो 5 अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर प्लस 3 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर. फटाफट रिप्लाय करा. झेपतंय का नाही? का डोक्यावरून चाललंय? फटाफट रिप्लाय करा. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. बोलो सागर, साहिल, पायल. झेपतंय का डोक्यावरून चाललंय सगळं? स्वराज, इज एव्हरीथिंग ओके? चल पुढचं सम. ह्या टाईपचे अजून 2-4 सम्स घेऊ आपण, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढला की आय विल फील व्हेरी व्हेरी हॅपी. ओके. हे बघ, धीर सोडायचं नाही, प्रॅक्टिस कर. हे बघ, कारण काय 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 12th मध्ये तुम्ही आले, 11 ची प्रॅक्टिस कमी करून आले. सो आता ती कव्हर करण्यासाठी थोडीशी मेहनत तुम्हाला करावी लागेल. मग सोपं वाटेल. घाबरायचं अजिबात कारण नाही. बिकॉज यू आर द वॉरियर्स. तुम्ही योद्धे. सक्सेस सायन्स अकॅडमीचे यू आर द फायटर्स. ठीक आहे ना? तुम्हाला मी घाबरू देणार नाही. आय विल कीप बुस्टिंग, आय विल कीप इन्क्रीजिंग युअर कॉन्फिडन्स. चलो, श्री गणेशा केला होता आपण आपल्या पहिल्या समने. आता आपण कोणतं सम घेऊया बालमित्रांनो? सेकंड सम घेऊया का? यातला आपण घेऊ थर्ड सम घेऊ. थर्ड सम घेऊ. काय थर्ड सम? टॅन इनवर्स ऑफ 2 रूट एक्स अपॉन 1 प्लस 3x. आता लक्ष दे. व्हॉट आय एम ऑब्झर्विंग की टॅन इनवर्स फंक्शन आहे. ओके सर? येस सर. हे फॉर्म्युले माझ्याकडे आहेत, कारण हा फॉर्मॅट आहे तर पाठच पाहिजे, विषयच नाही. सो मला काय दिसलं बेटा? समथिंग अपॉन 1 प्लस. अपॉन 1 प्लस म्हणजे मला कळलं आता वरचा फॉर्म्युला आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. आलं लक्षात? सो एक्स वाय हे बघा, हा गुणाकार. नीट लक्ष दे बेटा. ही जी टर्म आहे 3x, ही जी टर्म आहे 3x, ह्या 3x चे 2 तुकडे करायचे बेटा. विद्या, पलक, पायल, साहिल, प्लीज लक्ष दे की गणेश हा जो 3x आहे बरं का, याचे 2 तुकडे करायचे. असे करायचे का गुणाकार तर 3x आला पाहिजे, आणि वरची जी ऍडजस्टमेंट आहे ती वजाबाकीमध्ये, वरती वजाबाकी ना, वजाबाकी मांडून 2 रूट एक्स आली पाहिजे. तर याच्यामध्ये घाबरायचं नाही. रूट एक्स दिसला का नाही? इरॅशनल दिसला का नाही? येस. मग काय करायचं बेटा? तो 2 इकडं मांडून द्यायचा, इकडं पण आणि इकडं पण. रूट एक्स आणि रूट एक्सचा गुणाकार काय असतो? एक्स. म्हणजे माझं इतकं काम झालं एक्स, त्याला फक्त किती गुणायचे? 3 ने, राईट? सो आता बेटा लक्ष दे, ह्या दोघांचा गुणाकार 3x येण्यासाठी कुठेतरी एका ठिकाणी मला 3 लिहिणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय 3 होणारच नाही. इकडं रूट एक्स, इकडं रूट एक्स, रूट एक्स रूट एक्स
आन्सर इज एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि कुठेतरी एक ठिकाणी 3 ठेवून देणार आहोत. जमलं ना? 3 रूट एक्स गुणिले रूट एक्स, आन्सर विल बी 3. सो मल्टिप्लिकेशन जमलं आपल्याला. सागर मल्टिप्लिकेशन जमलं. आता वरती वाजा बाकी बघणार आहोत. 3 रूट एक्स मधून मायनस रूट एक्स केला. जमलं ना? अरे कळलं का नाही कळलं तुला? लॉजिक कळलं का नाही कळलं? सो y इज इक्वल टू tan इनवर्स, हा जो 2 रूट एक्स आहे त्याला काय लिहायचं? 3 रूट एक्स मधून 1 रूट एक्स केला. कळलं ऍडजस्टमेंट? अपॉन 1 प्लस 3 रूट एक्स इंटू रूट एक्स. अरे किती भारी राव. कळलं का नाही कळलं? ओके. 3 रूट एक्स 3 एक्स ला या अशा पद्धतीचा गुणाकार दिला आपण. ऍग्री? अच्छा. आता बघ लक्ष दे. tan इनवर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस एक्स वाय. x मायनस y अपॉन 1 प्लस काय? tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. सो tan इनवर्स 3 रूट x minus tan inverse of root x. कळलं? According to this formula. So beta this is y. चलो dy by dx is equal to tan inverse of drrr minus tan inverse of drrr. है की नाही composite? Yes sir. So 1 upon 1 plus function चा square. Function कोण आहे बेटा? 3 root x bracket चा square गुणिले derivative of function which is 3 root x minus tan inverse of function 1 upon 1 plus root x bracket the square गुणिले derivative of function is nothing but root x. Getting? 1 upon 1 plus x square tan चा derivative which is equal to, आता बेटा लक्ष दे, 1 upon 1 plus 3 root x bracket चा square, 3 चा किती आला? 9. root x चा किती आला? x only. गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रूट एक्स, 3 कॉन्स्टंट आहे हे बघ ना, बाहेर आला. आणि रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस इथे बघ 1 अपॉन 1 प्लस रूट एक्स चा स्क्वेअर काय आला बेटा? एक्स गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय आला बेटा? 1 अपॉन 2 रूट एक्स. ऍग्री? सो ऍट द एंड 1 अपॉन 2 रूट एक्स कॉमन घेऊ का? येस सर, बिंदास घ्या. सो dy by dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स ला कॉमन घेऊ आणि आतमध्ये काय राहील बेटा? 3 अपॉन 1 प्लस 9x मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स. फिनिश्ड. हॅपी? चला स्क्रीनशॉट घ्या. चला यातला आपण आता पुन्हा फोर्थ सम घेऊ. व्हेरी इंटरेस्टिंग. फोर्थ सम इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. ओके. पुन्हा एकदा once again a beautiful adjustment is there in the fourth sum. Always remember a golden statement beta की practice makes man perfect. Practice will boost your confidence. जितकी प्रॅक्टिस कराल तेवढा कॉन्फिडन्स वाढेल. बघ आता हे जे सम्स मी सोडवलेत हे पुन्हा एकदा घरी सोडवा. युअर कॉन्फिडन्स विल 100% इन्क्रीज. ओके. सो दिस क्वेश्चन नंबर 10 मधला फोर्थ वी आर सॉल्विंग which is y is equal to tan inverse of दोनाची पॉवर x प्लस 2 अपॉन 1 मायनस 3 इंटू 4 रेज टू एक्स. घाबरायचं कारण अजिबात नाही. ठीक ठीक ठीक. काय दिसलं मला डिनॉमिनेटरला? 1 मायनस एक्स वाय, हा वाला सेकंड वाला फॉर्म, सेकंड वाला टाइप. समजतंय? काय करायचं बेटा? ही जी गुणाकारवाली टर्म आहे बरं का, हिला असं ऍडजस्ट करायचं का वरती एक्स प्लस वाय ऍडजस्टमेंट जमली पाहिजे. आता ही लगेच जमणार नाही. इथं थोडं इम्पॉर्टंट सम, याला स्टार मार्क करतो, भारी सम आहे बेटा. इथं लगेच खेळणे जमणार, थोडं खेळावं लागेल मला यासोबत. कसं? तर बेटा टॅन इनवर्स ऑफ वरती दोनाची पॉवर एक्स प्लस 2 आहे, तुकडे कर त्याच्या अगोदर. दोनाची पॉवर एक्स गुणिले दोनाची पॉवर 2. हे बघ बेस सेम ठेव. दोनाची पॉवर एक्स गुणिले दोनाची पॉवर 2. ऍग्री? घातांकाचा नियम भागिले 1 मायनस 3. आता ही 4ची पॉवर एक्स आहे, तो जो 4 आहे मी त्या 4 ला लिहू का दोनाची पॉवर 2?
हा जो 4 आहे याला लिहू का 2ची पॉवर 2 आणि त्याच्या डोक्यावर एक्स. बेटा 4ला 2ची पॉवर 2 लिहिलं मी आणि त्याची पॉवर तशी पण काय एक्स. आता लक्ष दे टॅन इनव्हर्स ऑफ हे माझं मेन टार्गेट आहे. ऍग्री? अच्छा. सो व्हॉट आय एम ऑब्झर्विंग इज खाली 2ची पॉवर 2 आणि वरती एक्स आहे, तर मला हा एक्स खाली घेऊन हा 2 वरती घ्यावा लागेल, तेव्हा 2ची पॉवर एक्स चा स्क्वेअर जमतोय. खेळायचं बेटा, खेळल्याने जमतं. यू शुडंट वरी. हे बघ 2ची पॉवर एक्स आहे. ऍग्री? अच्छा. इथं 2ची पॉवर 2 आहे, मी याला 4 लिहू का? येस सर. 1 मायनस 3 इंटू 2ची पॉवर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय करतोय बेटा मी? 2ची पॉवर एक्सच्या टर्म्स मध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. ओके. व्हॉट आय एम टार्गेट काय माझं? टार्गेट काय? टार्गेट काय? टू कन्वर्ट इंटू 2ची पॉवर एक्स. काय होतं माझं टार्गेट? की याला 2ची पॉवर एक्स मध्ये आणण्याचा प्रयत्न करू आपण. ऍग्री? अच्छा जी. मग आता मला सांग बेटा 1 मायनस एक्स वाय इथे 2ची पॉवर एक्स चा स्क्वेअर आहे, याला मी 2ची पॉवर एक्स गुणिले 2ची पॉवर एक्स लिहू शकतो का नाही? येस सर. येस सर. आता टॅन इनव्हर्स ऑफ, कारण मल्टिप्लिकेशनचा विषय आहे ना फायनली. सो 4 इंटू 2ची पॉवर एक्स अपॉन 1 मायनस 3 इंटू 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स. सो मल्टिप्लिकेशन तर मांडलं मी, परंतु 3 इंटू 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स ही जी टर्म आहे वरती बेरीज करताना, आता बघ ना 4 टाइम्स 2 रेस टू एक्स आहे का नाही? याला मी 3 अधिक 1 असं लिहू शकतो. कळालं का नाही बेटा? बघणार आहोत टार्गेट. हे बघ ही जी टर्म आहे 3 इंटू 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स, बरं का? ह्या टर्मचे 2 तुकडे कसे करू आपण? 4 टाइम्स 2 रेस टू एक्स आहे ना, मग 3 2 रेस टू एक्स आणि 2 रेस टू एक्स. बघ ना गुणाकार ठीक ठीक आहे. बेरीज बघ 3 2 रेस टू एक्स आणि 1 2 रेस टू एक्स. 3 आणि 1 किती झाले? 4 2 रेस टू एक्स. हॅपी? सो बेटा माय y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ बघ आता 3 इंटू 2 रेस टू एक्स, हा जो 4 इंटू 2 रेस टू एक्स आहे त्याला कसं लिहायचं? मला 4ला 3 अधिक 1 असं लिहायचं. सो 3 इंटू 2 रेस टू एक्स अधिक 2 रेस टू एक्स अपॉन बघ 1 मायनस, हे बघ ना 1 मायनस एक्स वाय. सो 3 इंटू 2 रेस टू एक्स 3 इंटू 2 रेस टू एक्स ही एक टर्म इंटू 2 रेस टू एक्स ही एक टर्म. यू आर ऑब्झर्विंग की एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय कसं केलं आपण? एक्स अधिक वाय अपॉन 1 मायनस हे बघा एक्स इंटू वाय. कळलं? ओके. सो ऍट द एंड प्यारे बच्चों आई कैन राइट tan inverse of x plus y upon 1 minus xy is tan inverse x plus tan inverse y, right? So tan inverse x कोण आहे बेटा? 3 into 2 raised to x plus tan inverse of y कोण आहे बेटा? 2ची पॉवर x. कळलं? tan inverse x plus tan inverse y. चला हा कोण आहे? y. सो डिफरन्शिएट हे एक फंक्शन, हे एक फंक्शन. सो बेटा dy by dx is equal to tan inverse of function चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन 1 प्लस ह्या फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 2 रेस टू एक्स ह्या फंक्शनचा स्क्वेअर गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विच मीन्स 3 इंटू 2 रेस टू एक्स प्लस इथे सुद्धा तेच 1 अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. स्क्रीनशॉट घे म्हणजे हा पार्ट मी पुसतो. त्या अगोदर पटापट बोला, हे झेपलंय? समजतंय का पुन्हा रिपीट करायचं? बोलो. नक्की समजलंय का पुन्हा रिपीट करायची गरज आहे? स्वराज रिपीट करू? जेव्हा मी या समकडे पाहिलं तेव्हा भीती वाटली. भीती वाटणं साहजिक आहे. इतना डरावना सम आहे सर. काय करायचं बेटा?
टार्गेट 2ची पॉवर x 2ची पॉवर 2 मला कळलं की टू कन्वर्ट इंटू 2ची पॉवर x 2ची पॉवर x गुणिले 2ची पॉवर 2 असं केलं 1/3 4ची पॉवर x मी काय केलं 2ची पॉवर 2 त्याची पॉवर x ओके पुढच्या स्टेपला काय केलं 2ची पॉवर x 2 दुने 4 1 - 3 ओके सो बेटा कुठपर्यंत आलो आपण 4 × 2ची पॉवर x आणि हे काय केलं हा 2 वरती आणि हा x खाली 2ची पॉवर x ब्रॅकेटचा स्क्वेअर नंतर काय केलं स्क्वेअर म्हणजे ही टर्म इंटू ही टर्म सेम टर्म गुणाकार लिहिला ऍग्री tan इनव्हर्स ऑफ बघा आता 3 × 2 आता काय केलं आपण 2 तुकडे केले हे बघ ही जी टर्म आहे हिचे 2 तुकडे केले अशा पद्धतीने केले की हा एक तुकडा आणि हा एक तुकडा आणि दोघांची बेरीज बघ ना 3 आणि 1 4 जमलं ही टर्म अधिक ही टर्म आपण 1 - दोघांचा गुणाकार इझिली जमला मग आता tan इनवर्स ऑफ फंक्शन 1/1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह फंक्शन अधिक 1/1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ओके अ व्हेरी सिम्पल लॉजिक वॉज देअर आता काय फक्त सिम्प्लिफाय करायचं आन्सर लिहून टाकायचं वी आर डन सो dy by dx इज इक्वल टू 1/1 प्लस 1/1 प्लस 3चा स्क्वेअर काय झाला बघ ना स्क्वेअर आहे सो इट विल बी 9 2ची पॉवर x चा स्क्वेअर काय होईल बेटा 2ची पॉवर 2x हे सगळं पुसतो मी ओके ठीक आहे 1/1 प्लस 3चा 9 2ची पॉवर x 2ची पॉवर 2x गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इंटू समथिंग सो 3 आला बाहेर 2ची पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह 2x log 2 प्लस 1/1 प्लस 2ची पॉवर x ब्रॅकेटचा स्क्वेअर इट विल बी 2ची पॉवर x इंटू 2x गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2x log 2 what I'm observing प्यारे बच्चों 2x log 2 is common 2x log 2 is common so me 2x log of 2 कॉमन घेतो मग आतमध्ये काय राहील बेटा 3/1 प्लस 9 इंटू 2x प्लस आता बाहेर आला हा बाहेर आला 1/1 प्लस 2x स्क्रीनशॉट घ्या सो दिस वॉज द फायनल आन्सर वी विल फायनली स्टॉप हियर I hope you have understood बाकीची सम्स I will give for homework you have to complete the homework ठीक आहे दुपारी होमवर्क देईल मी थोडंसं आता बाहेर चाललोय ओके यू हॅव टू कम्प्लीट द होमवर्क ऑफ रिमेनिंग सम्स जनता गायब होणार राव जनतेत इतका पेशन्स आहे का हा ओके सो आय होप यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग सो बेटा बाय बाय टेक केअर